अक्रॉस दिस ग्राउंड आणि धारावीचं हे क्रीडांगण म्हटलं की मग लॉन नेहमी पाहायला मिळतं आणि अशा या खरं तर यशवंतराव चव्हाण या क्रीडांगणावर खेळाची एक वेगळी मजा आहे आणि त्यात पावसाळ्याचं क्रिकेट जे नवी मुंबईमध्ये तितकं फार होत नाही, मग त्यातल्या त्यात खरं तर ही क्रिकेट रसिकांसाठी मग एक चांगली मेजवानी सुद्धा आहे. काय म्हणशील एकंदरीत आज आपण करतोय या स्पर्धेला प्रारंभ? गुड मॉर्निंग आप सभी को ढेर सारा नमस्कार मेरी तरफ से। नीतीश हमारे साथ कमेंट्री बॉक्स में जुड़े हो। बिल्कुल सही कहा आपने, जिस प्रकार से यहाँ पर इस सीज़न की शुरुआत हुई है, हमने रामलीला मैदान नेरुल में देखा। उसके बाद आप देखते एसएन ग्रुप धारावी गांव आयोजित ये प्रतियोगिता स्वर्गीय अनंत अन्ना मात्रे ट्रॉफी 2024 और रबर बॉल क्रिकेट जो रेनी क्रिकेट होता है, हमेशा कह सकते हैं कि इंजॉयबल क्रिकेट होता है और आनंद के लिए खेला जाने वाला क्रिकेट। और आज काफ़ी नामचीन टीमें और खिलाड़ी आपको इन एक्शन में नजर आएंगे। पहला सामना और पहले सामने में दो यहाँ पर टैलेंटेड और उच्च स्तरीय टीमें आपके सामने देखने को मिलेंगी cricklive.in के माध्यम से। चलते एक बार फिर हमारे साथ नीतीश जुड़ेंगे कमेंट्री बॉक्स में। So before we will resume the first game of this today's day, let us announce some rules and regulations and the policies. आज या स्पर्धेमध्ये जे काही नियम नियमावली आणि काही पॉलिसीज ज्या असणार आहेत त्यांच्यावर आपण थोडी लाईट थ्रो करूया. स्पर्धेचा पहिला नियम, कंपल्सरी चेस इज द थंब रूल ऑफ द टुर्नामेंट. आणि दुसरा नियम असा आहे की या स्पर्धेमध्ये पंचांचा निर्णय हा अखेर आणि अंतिम राहील. अर्थातच त्या निर्णयाला तुम्हाला सन्मान हा द्यावा लागेल. एखादा जर का निर्णय ऑनफिल्ड पंचांना जर का डिप्लोमॅटिक वाटला, जर का डाऊटफुल भासला, तर मात्र पंच टेक्निकल टीमचा सपोर्ट घेऊ शकतात. अन्यथा कोणत्याही खेळाडूला खरं तर रिव्ह्यू ही मुभा नसणार आहे. हाही नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मॅचच्या दरम्यान कोणताही चेंडू जर का फुटला, गहाल झाला किंवा वापरण्यायोग्य जर का नसेल, खराब झाला, तर मात्र नवीन चेंडू तुम्हाला मैदानामध्ये उपलब्ध करून दिला जाईल. हा एक तिसरा नियम. आणि कुणीही खरं तर वादग्रस्त भूमिका होणार नाही आहे किंवा कोणताही प्रसंग वादग्रस्त होणार नाही याची मात्र दखल घ्या. मॅचमध्ये खरं तर स्पोर्ट्समनशिप स्पिरिट न तुम्हाला खेळ हा साकारावा लागेल ॲज अ क्रिकेट स्पोर्ट्समन. आणि त्याच दरम्यान आम्ही दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती करू की टीमचे कॅप्टन आपण तुमचा एक्स्ट्रा प्ले आमच्याकडे पाठवा. ऐरोली कोलीवाडा टीमचे एक्स्ट्रा प्लेयर आमच्याकडे आलेत आणि त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. वन्स अगेन लेट अस बॅक टू क्रिकेट आणि करूया आपण प्रारंभ, आरंभ आणि शुभारंभ. द गेम इज ऑन आणि पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर बॉलला उडवलाय, फिल्डर अंडरनीथ अँड द फर्स्ट बॉल अँड द व्हेरी फर्स्ट ओव्हर. पहिल्याच बॉलवरी मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. आकाश यांची डोळ्यांवरची नजर आणि त्यांनी पकडलेला हा झेल आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला आहे. मनोज यांना मिळतंय त्यांचा खरं तर एक्सपिरियन्स दाखवणारा हा पहिला खरं तर फलंदाज बाद होणारी ही पहिली विकेट. पहा ॲक्शन रिप्ले क्रिक लाईव्हच्या या स्क्रीनवर. सुपर्ब वेल बॅलन्स कॅच इन द एंड ॲट डीप खाऊ कॉर्नर विजन. द फर्स्ट विकेट डाऊन. सागर बाद झालेत. सागरचा गतवर्षीचा खेळ आणि त्याचा जो फॉर्म पाहता खरं तर हे प्रमोशन त्यांना मिळालं होतं. बट व्हेरी अनफॉर्च्युनेट इन द गेम ऑफ क्रिकेट वेन ॲनी बॅटो जो फलंदाज पहिल्या चेंडूवर बाद होतो, इट्स व्हेरी अनफॉर्च्युनेट नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथे पहिल्याच बॉलवर मात्र विकेट मिळाली आहे. मी म्हणेन ट्रॅप केलं, संधी होती ती खरं तर झेलबाद केली. अर्थातच मनोज होता गोलंदाज आणि हा झेल टिपला गेला आहे तो डीप खाऊ कॉर्नर विजनमध्ये. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3, व्हेरी एक्सपिरियन्स अनुभवी खेळाडू रुपेश. क्रिकेटचा प्रचंड अनुभव आणि त्या एक्सपिरियन्सचा वापर आता तुम्हाला संयमानं करावा लागेल. 4 षटकं असतील, 24 चेंडू बरोबर 5 षटकं असणार आहेत. कालच्या दिवसामध्ये 116 धावांचा उच्चांक आपण पाहिला. काल 250 धावांचे खेळी आपण पाहिले. आजही आपल्याला पाहायला मिळेल. बॅकफूट डिफेन्स करायचा होता या बॉलला, डेव्हिएशननं बीट केलं ते फलंदाज रुपेशला. ही जादू आहे बोटांवरची जी सादर करतोय मनोज. 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळते एकही धाव आत्तापर्यंत अंकित करता आली नाहीये.
यावेळेला मात्र नक्कीच थोडं दुविधा मनस्थितीमध्ये सापडले होते फलंदाज. अंतिमच्या क्षणाला मात्र चेंडूची लाईन अंगाचा वेध घेतोय हे त्यांनी घेरलं आणि तिथेच मात्र एक अनऑर्थोडॉक्स हॉरिझॉन्टल बॅटेड स्ट्रोक अटेम्प्ट केला, परंतु धाव मात्र मिळणार फक्त एक. देर इज नथिंग मोर दॅन 1 आणि या एका धावेनं धावसंख्या सुरुवात होतीये, धावसंख्या पोहोचली आहे ती बिनबाद एक बाद एक. 1 for 1. मनोज इन स्विंगचा बॉल अगेन्स्ट द स्पिन. यावेळेला आपल्याला जरूर पाहायला मिळतंय स्क्वेलिक रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळणार. थ्रो साठी मात्र नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत होता, फक्त एकच धाव मिळणार. 1 more added, 1 more time into the total. एकूण धावसंख्या झाली ती 2. आमच्या समवेत नाईक कंपनीला बिलॉंग करत असताना आमच्या समवेत सोहिल आहेत. सोहिल नाईक, गुरुनाथ नाईक क्रिकेटचे एक जबरदस्त खेळाडू, क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक ज्यांना आम्ही म्हणतो, त्यांचे हे चिरंजीव आज गुणलेखकाची भूमिका सांभाळत असताना. थँक्यू वन्स अगेन सोहिल अँड वेलकम वन्स अगेन. ओव्हर द विकेट, अराउंड द विकेट नो. फेस ऑफ केलं होतं परंतु पुढ्यात टाकला होता. थोडं मी म्हणेन फटका सजवण्याच्या पोझिशनमध्ये नव्हते पृथ्वीराज यादव आणि पृथ्वीनं पहिलाच बॉल फेस करत असताना डॉट काढला गेलाय. पृथ्वी हे एक वेल नोन नाव आहे. अर्थातच अनेक नामांकित स्पर्धांमध्ये त्यांना आपण गतवर्षी पाहिलं. मग रत्नागिरीची चिपळूणची स्पर्धा असेल, गोव्याची स्पर्धा असेल, महाराष्ट्रभर पेन तालुक्यातल्या स्पर्धा. आणि हा बैठक फटका, बॉल हवेमध्ये झेल तर टिपला गेलाय आणि फलंदाज होतील बाद. सुनील होते ॲज अ फिल्डर आणि कॅचिंग पोझिशनला असताना मात्र हा झेल टिपला गेलाय. 2 फलंदाज मच 11 संघाचे मात्र मी म्हणेन बाद झालेत. सचिन यांच्याशी आपण थोडासा संवाद साधूया. सचिन, पहिली सलामीची जोडी ही मात्र पहिल्याच षटकामध्ये परतावून लावली आहे. क्रेडिट गोज टू बॉलर मिस्टर मनोज. कमाल की गेंदबाजी रही आज. पहले ही ओवर में मनोज चौहान ने यहाँ पर कहीं ना कहीं बैकफुट पर ढकेल दिया है पूरी तरह. बैटिंग करती हुई टीम मच 11 नेहरू टीम की बात करें, 2 बड़े विकेट्स गिरे. युवा यंगस्टर सागर का विकेट, उसके बाद पृथ्वीराज, ये बड़ा नाम और जिनको लौटना होगा. फुल टॉस की गेंद थी, बॉटम एंड का सही तरीके से इस्तेमाल नहीं कर पाए और गेंद ठीक तरीके से टाइम भी नहीं. और एक अच्छा कैच वहां पर युवा यंगस्टर सुनील के द्वारा बैकवर्ड स्पेल के रीजन में. बड़ा झटका और जबरदस्त शुरुआत. टॉस जीतकर नीतीश, देखा जाए तो एरोली कोलीवाला टीम ने यहाँ पर फील्डिंग का जो निर्णय लिया है वो काफी अब तक सफल साबित हुआ है. 1 ओवर के बाद स्कोर कार्ड पर रन है 2 पर 2. सुपर बॉलिंग. It's a magnificent start as a bowling unit. न्यू बॉलर, पहिला बॉल लाईन मिस करतोय पंच धीरज भोईर. ॲज अ ऑर्गनाइज टीम मेंबर या टीम कमिटीमध्ये आपल्याला धीरज भोईर पाहायला मिळतील, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं एक प्रतिमीय खरं तर आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. कामेश नाईक असतील, संदेश नाईक असतील, नंदेश असतील, त्याचा आम्ही जरूर नावाचा उल्लेख करू. हा ही बॉल पुढ्यात टाकला होता. स्विंग अँड मिस. दिस इज ब्युटी ऑफ आउट स्विंग बॉलर अँड बीटन बाय आउट स्विंग. सुपर बॉलिंग. पहिला बॉल लाईन मिस केलं होते आणि त्यानंतर मात्र हा डॉट बॉल आलाय. रुपेश या बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि जागा बनवून या बॉलला लाफ्ट केलं होतं. हलक्या हातमध्ये मी म्हणेन हवेमध्ये खेळून काढलं होतं. थोडी रिस्क कॅल्क्युलेट केली होती फलंदाजानं आणि क्षेत्ररक्षक तिकडे होते, परंतु शॉर्ट बॉल लेंथ हा बॉल त्यालाही पडलाय आणि तिकडे आपल्याला पाहायला मिळते हाफ चान्स होता. धावा मिळतील किती, तर फक्त एक किसी और कुछ नाही. 1 न धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळते फक्त 4. रबर बॉल हा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. पावसाळी रबर बॉलचा हा फॉर्मॅट. आणि पावसाला म्हटलं की मग अनेक गोष्टी डोळ्यांसमोर आणि अनेक आठवणी मात्र स्मरणात येतात. त्यांना सर्वांच्या आवडीचा हा ऋतू, जिथे आपल्याला कधी कधी उन्हाची झळ पाहायला मिळते, कधी कधी रिमझिम पाऊस पाहायला मिळतो. बैठक फटका पुन्हा एकदा सजवायचा होता. लाईन मिस करत असताना पंच आमच्याकडे टर्न करतील. धीरज 1+1 व्हाईट बॉल होता. +1 या धावा मिळतील. मला वाटतंय बॅटचा एज लागला होता. बॅट एज अँड जस्ट अ सिंगल. धावसंख्या फक्त 1 न पुढे जाईल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 5 for 2. थोडी मी म्हणेन दमछाक झाली आहे फलंदाजांची. कुठेतरी संयमानं फलंदाजी करावी लागेल. धावसंख्या धावफलकावर यायला हवी. 5 षटका आहेत, 30 चेंडू आहेत तुमच्याकडे आणि प्रॉबबिलिटी ही म्हणतीये की किमान 60 ते 65 धावा
येणं गरजेचं आहे. बॅट अगोदरच फिरवली आहे, चेंडू नंतर निघून गेलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण जेव्हा कुलदीप यादव गोलंदाजी करतो तेव्हा आपण नेहमी पाहत असतो, आणि अब्रॉड क्रिकेटर्स जेव्हा ओव्हरसीज क्रिकेटर्स जेव्हा खेळ करत असतात तेव्हाही आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू शिल्लक असतील ते 2 बॉल्स टू गो. 2 चेंडू शिल्लक. दुसरं षटक प्रगतीपथावर. बॉलिंग ट्रॅकवर अजित सिंग. फ्लायटेड बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळाला आहे. पंचांकडे दाद मागत असताना रुपेश नॉनसाकर यांची फलंदाज वेल घेतली, परंतु धीरज भोईरनं खरं तर ट्रान्सपरंट एक डिसिजन दिलाय, अँड दॅट्स कॉल्ड अ व्हाईट बॉल. +1. या धावा मिळतील 2. 2 मोर ॲडेड इन टू द एक्स्ट्राज, अँड ओव्हरऑल रन स्कोर शिफ्टेड टू 7. 7 for 2. अजित ऑन टू द बॉलिंग मार्क. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. ओ, याही बॉलला फिरकीनं गर फिरवलाय फलंदाज चेतनला, आणि रुपेश आणि चेतन ही संयमी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. 2 षटकं आणि 2 षटकांच्या अखेरी संतींचा बॉल शिल्लक असताना 11 चेंडू आतापर्यंत झालेत, आणि या 11 चेंडूमध्ये धावा उभारल्या गेल्या त्या फक्त 7. पहिली मॅच आहे. वातावरण थोडंसं थंड आहे. हवेमध्ये जरी गारवा असला तरी हवेची झल नाही आहे. वारा थोडासा मंदावलाय, आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर ही गोलंदाजांना पोषक आणि पूरक असं हे ॲटमॉस्फिअर, क्लायमॅटिक कंडिशन्स, आणि तिथेच मगाशी खरं तर पृथ्वीराजचा फटका तिथे फसला, कारण पॉवर जनरेट करता आले नाहीये. चेंडू हवेमध्ये थांबला वाऱ्याच्या थोडासा विरोधात, आणि तिथेच टायमिंग सुद्धा चुकलं गेलं, आणि म्हणूनच की काय तो बाद झालाय. बॅकफुटवर जात असताना संघ आपल्याला पाहायला मिळतो. इथेही अंतिमचा बॉल येईल. डॉट अंगाचा वेध घेतोय. What a bowling analysis that is. After 2 we can see batting करणारी टीम मच 11 नेरुल कॉलनी फक्त आणि फक्त 8 धावा. दोन षटकं संपली. धावा सिंगल डिजिट मध्ये आणा त्यांना आता कन्वर्ट करावंच लागेल, अँड द एक्सपिरियन्स डज मॅटर्स एव्हरीवेअर. आणि हा अनुभवी रुपेशच्या बॅटमधनं येतोय. त्याचा तडाखे बंद ऑन स्ट्राईड. ही ऑन साइड स्ट्रॉंग असणारा फलंदाज, आणि त्याच्याच बॅटमधनं आलाय हा तडाखे बंद या स्पर्धेमधील डे 2 मधील षटकार क्रमांक 1. आणि हा षटकार नव्हे तर हा होता खरं तर मी म्हणेन अष्टा. इतका लांब गेलाय. 6 धावानं संघाची एकूण धावसंख्या पुढे गेली, पोहोचली डबल डिजिट 14 या आकड्यावर. 14 ऑन द स्कोरबोर्ड नाव फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. मिस्टर मनोज चव्हाण जागा बनवली. हलक्या हातानं फक्त बॅकफुटवर न ग्लान्स केलाय बॉलला, थोडा हवेमध्ये खेळून काढलाय, पॉइंट क्लिअर केलं. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे आहेत, आणि धावा मिळतील 2. डी झोन मध्ये चेंडू गेला आणि 1 धाव मिळणार. धावसंख्या झाली ती 15. SN ग्रुप मयूर म्हात्रे, बिपिन म्हात्रे, नितीन नाईक, धीरज भोईर, संदेश नाईक, कामेश नाईक, नंदेश नाईक, सचिन म्हात्रे यांची प्रचंड मेहनत ही संपूर्ण यंग ब्रिगेड आज आपल्याला पाहायला मिळते ॲज ऑर्गनायझर कमिटी मेंबर्स. आणि हाही बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना फक्त 1 धावेसाठी गेलाय. नाउ वी कॅन क्लिअरली सी या 1 धावेनं का होईना धावफलकाला थोडासा दुजोरा मिळालाय, आणि आता कुठेतरी मी म्हणेन एक फायटिंग टोटलकडे धावसंख्येची ही वाटचाल आपल्याला पाहायला मिळते. नाव 16 ऑन द स्कोरबोर्ड. पहा क्रिक लाईव्हच्या माध्यमातून सचिन मुंडे यांची ही टीम, लाईव्ह टेक्निकल टीम ॲज अ कम्प्युटर ऑपरेट करत असताना संपूर्ण स्पर्धेमध्ये खरं तर एक ग्लॅमरस टच, क्लीन क्लिअर नीट असं हे टेलिकास्ट. चेंडू शिल्लक असतील या षटकामध्ये येईल ते 2 बॉल्स टू गो. 4 चेंडूंचा खेळ झालाय. स्पेल 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज मनोज. ही बॉल हा ट्रॅकर, या बॉलची लेंथ चांगली होती,
परंतु बघितलं गेलं तर गतीनं बीट केलं फलंदाजाच्या टायमिंगला आणि बॅटचा टो लागलाय, एज लागलाय, मला वाटतंय वरचा पट्टा लागलाय, टो नव्हे. तर इथेही एकच झळ मिळणार, कारण मैदान थोडंसं रिस्ट्रिक्टेड आहे. मागच्या बाजूला फक्त एकच झळ मिळणार, डिक्लेअर झोन आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला व्ही शेपमध्ये फटके खेळावे लागतील. बॅकफुटवरनं पुन्हा एकदा हा मिस टायमिंग स्ट्रोक आहे, रनआउटची संधी आहे आणि इथे मिळणार ती तिसरी विकेट इन द फॉर्म ऑफ रन आउट होतील बाद चेतन. आणि षटक क्रमांक संपले तिसरं. 2 षटकांचा स्पेल मनोज चव्हाण यांचा आपण पाहिला. त्यानं धावा खर्च केल्या त्या फक्त 11 आणि गडी बाद केले त्याने महत्वाचे 2. किंबहुना आपण असं म्हणूया की पृथ्वीराजची जी विकेट होती ती विकेट मात्र फार फार महत्वाची राहिली. मॅचमध्ये जबरदस्त पकड मजबूत करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तो अर्थातच ज्या संघाचा एक वेगळा दबदबा नेहमी राहिलाय, टीम ऐरोली खोलीवाडा. रणसंख्या झाली ती 17. 18 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या फक्त 17. कुठेतरी आता ऍक्सलरेट करावं लागेल. हितेश कोटकर अराउंड द विकेट, बॅकफुटवरनं हा फटका खेचलाय, ताकद होती आणि बॉल फेन्सिंगवर आदळलाय. नियम आहे की तुम्हाला धावा धावूनच काढाव्या लागतील. जर का चेंडू बाउन्स बॅक जर का झाला तर मात्र तुम्हाला धावा धावूनच काढाव्या लागतील. आणि महाराष्ट्राच्या सह्याद्रीला रुद्राभिषेक घालणाऱ्या पावसाचं आता या क्रीडांगणावर आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. स्वागत करूया या वरुण देवताचं, स्वागत करूया या खरं तर पावसाचं, या रिमझिम पावसाचं, आणि जाऊया थेट क्रीडांगणाकडे. चौथं षटक प्रगतीपथावर. बॉलिंग ट्रॅकवर हितेश. बीट केलंय, थोडा ओव्हरपीसचा बॉल होता परंतु जागा बनवून आउटसाइड द ऑफस्टिक हा बॉल खेळून काढायचा होता, परंतु बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. रिमझिम पाऊस, थंडगार वारा सुद्धा सुटलाय, आपल्याला पाहायला मिळतोय, अनुभवायला मिळतोय. पाऊस आणि पावसामध्ये खेळ करण्याची एक वेगळी मजा असते. आणि हा ही बॉल, वाव यू ब्युटी, इट्स परफेक्ट टायमिंग आणि प्रॉपर कॅल्क्युलेट करून हा फटका सजवलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका सरळ समांतर रेषेमध्ये. पहा ऍक्शन रिप्ले स्क्रीनवर. रुपेश यांच्या बॅटमधनं आलाय. त्याची ताकद, नजाकत आणि ब्युटी दर्शविणारा षटकार. धावसंख्या पोहोचली ती तब्बल 23 वर. 23. नावाचं जयघोष सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळतं. ही गाणी सातत्यानं सादर करत असताना डीजे मास्टर थँक्यू. हा फुलटोस लोअर फुलटोस होता की हा ट्रॅकर होता आमच्या नजरेत येत नाहीये. अँड दिस इज कॉल्ड ब्युटी ऑफ लेफ्ट हँडेड बॉलर मिस्टर हितेश कोटकर. धावसंख्या 1 न पुढे जाईल, पोहोचेल ती 24. पाऊस आला म्हणजे झाडे डोलायला लागतात, पाऊस आला म्हणजे वारा बिलगायला लागतो, पाऊस आला म्हणजे मातीला सुगंध येतो, पाऊस आला म्हणजे लहान मुलं चिखलात खेळायला सुरुवात करतात, पाऊस आला म्हणजे नद्या, नाले, सरोवर पाण्याने तुडुंब भरतात, पाऊस आला म्हणजे प्रत्येकाच्या मनात आनंदाची उधळण होते. पाऊस आला, धरती माता ही हिरवा शाल पांघरून
जणू काय सजतीये असंच काहीसं आपल्याला पाहायला मिळतं. पाऊस आला की आपल्याला खरं तर रबर बॉल क्रिकेटची चाहूल लागते आणि हाच रबर बॉलचा फॉर्मॅट आपण पाहताय. स्वर्गीय अनंत स्मृती चषक 2024 रबर बॉलचा हा खेळ. वी ऑल आर एन्जॉयिंग द गेम ऑफ क्रिकेट अंडर द रिमझिम रेन. पाचवं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल आणि इथे बॉल डी झोन कडे मार्गक्रमण करत असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि एकच धाव मिळणार. दुसरा चेंडू ओर द विकेट. सूर्यकांत मडवी क्रिकेटचा एक्सपिरियन्स आणि इथे बीट केलं फलंदाजाला. रनआउटची विकेट मिळणार जरूर. येस इट इज अँड द विकेट डाऊन. इट्स अ डॉट बॉल प्लस विकेट. आपण या क्रिकेटमध्ये आता सध्या पाहतोय. हा बॉल उडवलाय. चेंडूमध्ये किती डिस्टन्स कव्हर करण्याची ताकद आहे पाहूया. येस इट इज. इट्स हँडसम योजन ह्युमंगस अँड दिस इज बिग अँड ब्युटिफुल सिक्सर प्रेझेंटेड बाय मिस्टर रुपेश. तिसरा षटकार लगावला. एकूण धावसंख्या पोहोचली ती तब्बल मच 11 नेरोल आपल्याला पाहायला मिळतीये. ती 32 या आकड्यावर 32. अगोदरच फिरली की काय बॉल अंगाचा वेध घेतोय आणि इथे येईल हा डॉट बॉल. कितीही वरून खाली पडलो तरी सुद्धा खळखळून वाहनं सोडायचं नाही. हे धबधबे आपल्याला जणू काही मेसेज देत असतात. असंच काहीसं आपल्याला पाहायला मिळतं रुपेशच्या बाबतीत. पहिले दोन फलंदाज लवकर बाद झाले. त्याने हार मानली नाहीये. पेशन्सनं संयमानं बॅटिंग केली. आता पेशन्स नाहीये. आता टेम्पर लॉस करण्याची वेळ आहे आणि हा आहे प्रतिक्रमण. हा आहे आक्रमण. मच 11 नेरोल फायटिंग टोटल कडे वाटचाल करत असताना एकूण धावसंख्या झाली आहे ती तब्बल आपल्याला पाहायला मिळतीये 38 आणि 39 धावांचं टार्गेट इथे झालंय सेट. म्हणजे असतील चेंडू 30 आणि 30 मध्ये धावा काढाव्या लागतील. त्या 39 ती बॅटिंग करणारी टीम ऐरोली खोलीवाडा. यस डीजे.
छान संगीतमय खरं तर वातावरण निर्माण करत असताना आज या स्पर्धेला मात्र 4 चांद लावतात डीजे मास्टर, त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करूया. ज्या ज्या घटकांनी या संपूर्ण स्पर्धेला मात्र योगदान दिले त्या सर्वांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. रिमझिम पाऊस आता मात्र नक्कीच मुसळधार स्वरूप मात्र प्राप्त करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता इथे मात्र या पहिल्या मॅचमध्ये खरे पाहता पहिल्या इनिंगचा खेळ झाला. पहिल्या इनिंगमध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती फक्त 38-39 धावांचं एक मोठं टार्गेट, मोठं नव्हे तर एक मी म्हणेन सन्मानजनक स्कोर आहे. एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकं असतील गोलंदाजांना. मी म्हणेन ही अग्निपरीक्षा असणार आहे, खरं तर त्यांच्यासाठी ही कसोटी असणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर का पाऊस असाच सेकंड इनिंग थ्रू आउट द इनिंग जर का राहिला तर मी म्हणेन गोलंदाजी करणाऱ्या टीमला थोडंसं बेनिफिट सुद्धा असणार आहे. कारण जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा मात्र ही कॉन्क्रीटची विकेट आहे, जिथे पाऊस पडल्यानंतर बॉल मात्र नक्कीच स्किट होणार. चेंडूला कधीकधी अतिरिक्त उचलीसुद्धा तुम्हाला देता येईल आणि कधीकधी चेंडूला तुम्हाला सबमरीन पद्धतीनं सुद्धा तुम्हाला स्किट करता येईल. अशा पद्धतीनं जर का तुम्ही चांगली गोलंदाजी केली तर विकेट्ससुद्धा येऊ शकतात. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर का बघितलं गेलं तर मॅचमध्ये मी म्हणेन एक चांगली फाईटसुद्धा होईल. कारण दोन्ही संघ तुल्यबल आहेत आणि 39 धावा म्हटलं की मग पहिली 2 षटकं निर्णायक असेल. पहिल्या 2 षटकांमध्ये किमान जर का सिंगल डिजिटमध्ये 9-10 धावांवर जर का रोखलं, एखादी विकेट जर का मिळवली तर मॅचमध्ये मात्र पकड मजबूत करता येईल ती मच 11 नेरुल या संघाला. कारण संघर्षाच्या तलावामध्ये यशाचं प्रतिबिंब दिसत असतं आणि संघर्ष तर करावाच लागेल. पृथ्वीराज यादव याला मात्र आता पुन्हा एकदा दाखवावं लागेल. त्याच्यासाठी ही कसोटी असणार आहे आणि थोडीशी कठीण परिस्थिती. खरं तर चांगल्या दर्जाच्या खेळाडू सोबतच मात्र नक्कीच पॅरलली रन होत असते आणि अशीच काहीसं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. अँड द फर्स्ट बॉल टू फ्रॉम विलेज एंड आपल्याला पाहायला मिळेल. समोर फुलटॉस बॉल हाताळलाय. पहिल्या बॉलवर झेल इथं टिपला गेलाय. व्हॉट अ कमिटमेंट, व्हॉट अ कॅच, अँड दिस इज सुपर्ब कमबॅक. सचिन तोड उत्तर दिलंय. तू शेर तो मे 1.25 अप्रतिम बॉलिंग. अँड द फर्स्ट बॉल बॅटर इज OUT आउट ऑन अ डक. पहिली विकेट इनिंगच्या दोन्हीही बाजूचा जर का विचार केला तर प्रारंभी पहिल्याच बॉलवर येताना आपल्याला पाहायला मिळाले. बरसणाऱ्या पावसासोबत खरं तर विचारांचे द्वंद्व इथे सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतंय. आज जरूर पाऊस बरसतोय, कालही बरसला, परंतु आज ग्रामीणचा खेळ आहे. काल अंडर-22चा खेळ होता, तिथे 2 अर्धशतकं आपण पाहिली. ओहो काय गती आहे, जी गती आहे त्या गतीनं बीट केलं फलंदाज मनोजला. आणि आता मजा येईल. पाऊस पडतोय, पांढऱ्या रंगाचा 104 ग्रामचा हा चेंडू. आणि आता इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय रिमझिम पाऊस. आणि रिमझिम पावसासोबत फलंदाजांची ही असणार आहे ती अग्निपरीक्षा. ओव्हर द विकेट बॅकफुटवरनं जागा बनवली आहे, बॉल खेचून काढलाय आणि इथे मात्र स्वीपर खवरला क्षेत्ररक्षक होते त्याला बीट केलंय. आणि धावा मिळतील किती तर 4 आणि 6 धावसंख्येचे मात्र नक्कीच इथे झालाय प्रारंभ. आणि इथे शुभारंभ होत असताना आपल्याला पाहायला मिळते एकूण धावसंख्येला झाली आहे सुरुवात. बिनबाद 1 बाद 4 ड्युरिंग फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. धावा काढायच्या आहेत ते 39. का हो तर इथे मिळणार ती फक्त एकच धाव.
अंगाचा वेध घेणारा बॉल बॅटच्या मधून गेलाय, विकेट किपरला चकवलंय. बॉल गेला डी झोन मध्ये, एकदा मिळणार जरूर आणि या एका धावेनं धावसंख्या पुढे जाईल. 5 या आकड्यावर 39 काढायचे आहेत. पहिलं षटक पृथ्वीराज, हा ही बॉल इथे मात्र नक्कीच पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो, इट्स बाय रन. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय का की त्याला निसटून तो फेन्सिंग गाठतोय हेही दृष्टिक्षेपात येत नाहीये. इतका मुसळधार हा पाऊस बरसतोय आणि अशाही परिस्थितीमध्ये खर तर हे अप्रतिम कॅमेऱ्यावर बंटी असतील, कदाचित तिथेही विकास असतील. नेहमी खर तर हेडर कॅमेरामॅन म्हणून क्रिक लाईव्ह टीमचा महत्त्वाचा शिल्लेदार राहिला विकास आणि आजही या स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून हे इनोव्हेशन्स आणि क्रिएटिव्हिटी सादर करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. क्लीन नीट साठी ओळखली जाणारी ही वाहिनी क्रिक लाईव्ह द विकेट. हा बॉल इथे आक्रमण केले आणि हो, ताकद नजाकत अदा टायमिंग क्लास होतं. एव्हरीथिंग वॉज परफेक्ट अँड दिस इज 10 अँड डिलिव्हर 6. टर्न करताना इट्स अ वाईट बॉल कॉल. धावसंख्या 1 न पुढे जाईल, पोहोचेल ती 13. 1-3-13 ऑन द स्कोर बोर्ड. 39 काढायचे आहेत सोहिल. सो 39 3 1-3-3 39. सो अजूनही 26 काढावे लागतील. 26 मोर रन्स टू विन नाव. पहिल्या षटकामध्ये फक्त 13 धावा आल्या, 12 धावा आल्या. दुसरं षटक पहिल्याच बॉलवर एक्स्ट्राची ही 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. वाऱ्याचा ओघ, वाऱ्याचा वेग इतका आहे की स्टंप्स सुद्धा जमीनदोस्त होताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला लाईन मिस करणार आहे सचिन आहेत बॉलिंग ट्रॅकवर. क्रिकेटचा एक प्रचंड एक्सपिरियन्स असलेले खेळाडू, क्रिकेट प्रेमी आपण असं म्हणूया. गेले कित्येक वर्ष क्रिकेटशी कटिबद्ध राहणारा हा चेहरा मच इलेव्हन नेरूल या संघाचे एक जबरदस्त, मी म्हणेन जेव्हापासून मच इलेव्हन नेरूल ही टीम मात्र नक्कीच उदयास आली तेव्हापासून या टीम सोबत मात्र नक्कीच प्रामाणिक असणारा हा चेहरा आपल्याला नेहमी पाहायला मिळाला आहे. जेव्हा जेव्हा नवी मुंबई पंचक्रोशीमध्ये स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात तेव्हा मात्र नेहमीच लीडची भूमिका त्यांची आपल्याला पाहायला मिळते. हा मिनी हेलिकॉप्टर ऑस्टन डिलिव्हर इनटू द फुटबॉल ग्राउंड and now this is another 6. This is mighty hit and one more time, this time Aniket on fire now. 6 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 20 या आकड्यावर. 20 ऑन द स्कोर बोर्ड. 20 धावा. धावांना थांबवावं लागेल. पावसाचा वर्षाव, रिमझिम पाऊस नाही तर आता मुसळधार पाऊस बरसतोय. अशा परिस्थितीमध्ये धावांचा ओघ थांबवण्यासाठी तुम्हाला पिन पॉइंट ॲक्युरेट बॉलिंग करावी लागेल, कुठेतरी थोडं व्हेरिएशन करावं लागेल. फलंदाजाचा इर्दगिर्द चेंडू फेकावे तर मात्र तुम्हाला असंच काहीसं पाहायला मिळेल, चौकार किंवा षटकार. हाही पुढ्यात टाकलाय. ऑफ साईड क्लीन होतं. एक्स्ट्रा कव्हरपासून दूरचं अंतर कव्हर करून क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचले, डीप कव्हर्सपर्यंत. तोपर्यंत त्या धावा कंप्लीट झाल्या. 2 एकूण धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती 22 या आकड्यावर. 22. अजूनही 17 काढायचे आहेत. इन स्विंगचा बॉल
with the spin and this is another hit. रबर बॉलचा हा खेळ आहे आणि रबर बॉल मध्ये तुम्हाला अतिरिक्त ताकद वापरायची फारशी गरज पडत नाही. टायमिंग आणि प्रॉपर जर का चेंडू मिडल ऑफ द बॅट जरी घेतला तरी सुद्धा हा रबर बॉल तुम्हाला अगदी सहज चौकार किंवा षटकारामध्ये कन्वर्ट करता येतो. इतका सहज हा फटका सजवलाय. ओ इथे अंगाचा वेध घेतोय. बॉलची गती चांगली होती. फलंदाज शफल झाले. इथे तुम्हाला शफल होता येणार नाहीये जसं तुम्हाला नेहमीच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये होता येतं. जोपर्यंत तुम्ही शफल व्हाल तोपर्यंत मात्र नक्कीच बॉल निघून जाईल. 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू झालेत. मॅचच्या अंतिमच्या टप्प्यामध्ये आहोत. पहिल्या इनिंगचा खेळ आपण बघितला तर 39 धावाचं टार्गेट इथं सेट झालं. अजूनही 10 धावांची गरज आहे. काल आपण पाहिला अंडर-22चा अप्रतिम खेळ. संकल्प पाटील 19 चेंडू 50 धावांचा अर्धशतक ते आपण पाहिलं. साहिल नाईक 74 धावांची इनिंग आपण पाहिली. एकूण धावसंख्या झाली ती 29 आणि अजूनही 10 काढायचे. आपण उल्लेख करत होतो कालच्या दिवसाचा खेळ. कुक्षेत अंडर-22 विनय शर्मा यांच्या नेतृत्वाखाली खरं तर कुक्षेत 11 अंडर-22 हा संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय. म्हणजे किमान एका बक्षिसाला पात्र ठरणारा तो संघ कालच्या दिवसामध्ये पहिला संघ आपल्याला पाहायला मिळाला. जिथे खरं तर कुक्षेत संघाचं आपण पुन्हा एकदा अभिनंदन करतोय. आणि अनेक यंग ब्रिगेड खेळाडू आणि त्यांचा अप्रतिम खरं तर फेअरलेस अप्रोच आणि एक अप्रतिम जिद्द आणि चिकाटीचा खेळ पावसाळी रबर बॉल या फॉर्मॅटमध्ये आपण पाहिला. आज आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट नवी मुंबई खरं तर पंचक्रोशीमधील अनेक दिग्गज संघांचा खेळ आपण पाहतोय. मॅच नंबर 2 मध्ये दोन्ही टीम्सना आपण जरूर इन्व्हाइट करूया की आपण उपस्थित असाल तर टॉससाठी लगेच या. आणि ते हा व्हाईट बॉल असणार आहे. मॅच नंबर 2 मध्ये टीम कॅप्टन आई गावदेवी शिरवणे आणि जयेश स्मृती. मगाशी आम्ही खरं तर जो उल्लेख केला जयेश यांना जी देवाज्ञा झाली त्यांच्या नावानं ही टीम आपल्याला पाहायला मिळते. रबाले व हा बॉल पंचांकडे लक्ष असणार आहे. रबाले टीम चे कॅप्टन आपल्याकडे येताना पाहायला मिळतात आणि गावदेवी टीम शिरवणे आई गावदेवी. चला आपण या. येस अंपायर डी अँड 1 मोर ॲडेड इन टू द टोटल. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 31 8 काढायचे. तितकं सोपं आहे का रबर बॉल क्रिकेट? बॅटची ग्रीप, त्याच्यानंतर चेंडूवरची नजर, चेंडूची लाईन रीड करणं, चेंडू कोणत्या दिशेला टर्न होतोय तो ओळखणं, त्यानंतर फटके सजवणं. जर का फिल्डर तुम्ही आहात, फिल्डिंग तुम्ही करताय तर हवेमध्ये जो चेंडू आहे, आकाश जे निरभ्र आहे त्याचाही रंग पांढरा, चेंडूचा रंग तोही पांढरा. हे मॅचअप होत असताना चेंडूवरची नजर ठेवणं, हातांची उंजली मिटत असताना खरं तर ओलसर हात आणि अशा परिस्थितीमध्ये या सर्व काही गोष्टी सुरळीतपणे करणं यासाठी हवा आहे तो खरं तर तुमच्याकडे सराव. तसं बघितलं गेलं तर रबर बॉलचा तितकासा सराव होत नाही. ज्या काही मॅचेस होतात तिथूनच खेळाडूंचा सराव होत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर का तुमच्या गावामध्ये जर का क्रीडांगण असेल तर तिथे तुम्हाला थोडाफार सराव करता येतो. आता इथे मी म्हणेन पुन्हा एकदा ही एक धाव मिळतीये. गोलंदाज पृथ्वीराज यादव पहिल्या षटकामध्ये त्यांना धावा खर्च केल्या त्या 12. दुसरं षटक सुरुवात चांगली केली परंतु इथे अजूनपर्यंत 3 धावा तो खर्च करतोय. आता जिंकण्यासाठी इन मेन सिंगल डिजिटमध्ये फक्त 7 धावांची गरज आहे. चला जयेश स्मृती रबाले या टीमचे अनेक बहादूर खेळाडू आम्हाला पाहायला मिळत आहेत. त्याच्यामध्ये आम्ही जरूर भावेशचं नाव घेऊ, ओमकारचं आम्ही जरूर नाव घेऊ. एकूण धावसंख्या झाली ती 32 आणि 39 काढायचे तर 7 हवेत. 38 काढल्या होत्या बरोबर. कॅल्क्युलेशन आपण जरूर करूया. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा आल्या आणि 17 आणि 12 29. पहिल्या चेंडूवर वाईट त्याच्यानंतर एक डिक्लेअर, त्याच्यानंतर ही एक, म्हणजे 3 धावा आत्ता आल्या. म्हणजे 29 आणि 3 वाईट प्लस 1 ही होत्या. अच्छा, वाईट प्लस 1 ओके. ओ यावेळेला हा विनिंग शॉट असणार आहे का? इट लुक्स लाईक अ विनिंग स्ट्रोक. येस इट इज.
and this is Biggie and the first win in the today's game. Many congratulations team Airoli Koliwada, congratulations team. अभिनंदन आणि पुन्हा एकदा आपण जरूर हार्ड लक बॅड लक. घरची टीम अर्थातच याच पंचकृषीमधली एक नवीन नावारूपाला आलेली ही टीम मच 11 नेरूल, या टीमला मात्र स्पर्धेतनं माघार घ्यावी लागते आणि इट्स व्हेरी हार्ड लक. आपण जरूर नेक्स्ट मॅचची अनाऊन्समेंट करूया. अँड पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे आणि नक्कीच वन मॅन आर्मी ऑन द स्क्रीन. यू कॅन क्लिअरली सी द समरी ऑफ match and the match between Mach 11 Nerul versus Airoli Koliwada.